नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत करतोय. शासकीय मुद्रणालय नागपूर भरती 2026 बाबत एक महत्त्वाची अपडेट आपल्याला रिक्त पदांची संख्या या ठिकाणी माहिती झालेली आहे, ती आपल्यासमोर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला जी मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात आलेली आहे, त्यामध्ये शिपाई आणि क्लर्कच्या पोस्ट भरमसाठ पोस्ट या ठिकाणी रिक्त पदांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत आणि अभ्यास करत आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासामध्ये योग्य पारदर्शकता आणि योग्य दिशा मिळण्यासाठी तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती दोन बॅच या ठिकाणी मी अनाउन्स करतो. एक क्लर्कची, एक शिपाईची. क्लर्कची बॅच 99 रुपयाला आणि शिपाईची बॅच 99 रुपयाला आणि क्लर्कची बॅच 499 रुपयाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षेचे शिक्षण पोहोचावं, त्यांनी त्या ठिकाणी त्याचंही स्वप्न त्या ठिकाणी शासकीय नोकरी मिळवण्याचं साकार हो, त्याकरता तो यशस्वी व्हावा म्हणून त्याला आर्थिक चणचण जास्त भासू नये म्हणून आपली ही बॅच या ठिकाणी कमी फी मध्ये ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती घेण्यात आला. म्हणून ही 99 रुपयामध्ये बॅच ठेवलेली आहे आणि क्लर्कची जी आहे ती 499 रुपयामध्ये आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, संपूर्ण सिलेबस दोन्ही पोस्टचा जो काही पदाचा सिलेबस आहे तो पूर्णपणे या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे. भरपुरात भरपूर प्रश्नांचा सराव देखील तुम्हाला या ठिकाणी करून घेतला जाणार आहे. रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला ही बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो, नक्की घ्या, तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आता हा जो काही तुम्हाला समोर दिसतोय तो या ठिकाणी शासकीय मुद्रणालय व ग्रंथकार नागपूर यांचा हा जो काही या ठिकाणी रिक्त पदे, सरळसेवेनी जी काही भरतीची पदे आहेत ती, त्यानंतर सरळसेवा भरतीची शिल्लक पदे, पदोन्नतीची भरवायची पदे आणि सगळ्यात महत्वाचं एकूण रिक्त पदे किती आहेत तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि तेच मी या ठिकाणी सांगणार आहे. यामध्ये बघा, कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक जी पदे 11 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. येणाऱ्या जाहिरातीमध्ये मी जी रिक्त पदे सांगेल त्याच पदांची जाहिरात या ठिकाणी तुम्हाला भविष्य काळामध्ये शासकीय मुद्रणालय व ग्रंथालय नागपूर यांची आलेली पाहायला मिळेल. बघा, त्यानंतर बघा, पहिलं पद तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक किती 11 पदे. त्यानंतर कार्यालयीन अधीक्षक 2 पदे. त्यानंतर प्रमुख लिपिकचं एकही पद नाही. वरिष्ठ लिपिकची 1 पद आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिकची 5 पदे आहेत. प्रमुख लिपिकचं 1 पद आहे, त्यानंतर कनिष्ठ लघु लेखक कनिष्ठ लिपिक टंक लेखकची 11 पदे आहेत. त्यानंतर लघु टंक लेखकचं 1 पद आहे. त्यानंतर औषध निर्माता 1 पद आहे. त्यानंतर पर्यवेक्षक मानक नियोजन याची 2 पदे आहेत. त्यानंतर सहाय्यक पर्यवेक्षक मानक नियोजनची 4 पदे या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामध्ये सहाय्यक मानक नियोजन 13 पदे. त्यानंतर बघा, पर्यवेक्षक प्रशिक्षण आणि सामुग्री परिचर याची प्रत्येकी 1 पद आहे. त्यानंतर पर्यवेक्षक मुद्रित शोधक याची 2 पदे आहेत आणि वरिष्ठ मुद्रित शोधक याची 8 पदे आहेत. अशी एकूण 60 पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही 60 पदे या ठिकाणी रिक्त पदांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळेलच, परंतु यामध्ये अजून काही बघा, कामगार आयुक्तालय मुंबई कार्यालयीन सरळसेवेने भरण्यात येणारी जी काही पदे आहेत ती लघु लेखक 1, लघु लेखक निम्न श्रेणी 3 आणि लघु टंक लेखक 6 पदे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविण्यात येणारी जी काही याची जी महत्वाची मोठी पदे आहेत त्यामध्ये लघु लेखक 1, निम्न लेखक निम्न श्रेणी 3 आणि टंक लेखक 3 पदाची मागणी पत्र शासनात सादर करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने ही पूर्णपणे जाहिरात या ठिकाणी आपल्याला या रिक्त पदांची येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळते. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे काय माहिती का, याच्यासाठी ही लिपिकची जी पदं आहेत ना, ही सगळ्याला माहिती, त्याच्यासाठी जी काय पात्रता लागते ती सेम पदवी आणि तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असो. पण बाकीची जी पदं आहेत विद्यार्थी मित्र, ही प्रमुख लिपिक, त्यानंतर औषध निर्माता, पर्यवेक्षक मानक नियोजन, पर्यवेक्षक सहाय्यक पर्यवेक्षक, त्यानंतर सहाय्यक मानक नियोजन, पर्यवेक्षक प्रशिक्षक, सामग्री परिचर, पर्यवेक्षक मुद्रित शोधक, ह्याच्यासाठी शिक्षण देखील त्याच प्रमाणात ते वेगळ्या त्यांच्या फील्डचं असावं लागते. तर अशा फील्डमध्ये शिक्षण झालेल्या घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या संधीचं सोनं करा आणि येणाऱ्या काळामध्ये जी काही सरळ सेवा होणार आहे यामध्ये 100% ही जाहिरात या ठिकाणी लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अजून रेशीम संचालनाची पण जाहिरात या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे.
या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.